परिमेय संख्येचे दशांश रूप म्हणजे जी परिमेय संख्या जी आहे त्याचे दशांश रूप आपल्याला करायचं आहे. म्हणजे परिमेय संख्येच्या अंशाला छेदाने भागताना दशांश अपूर्णांकाचा उपयोग केला तर त्या संख्येचे दशांश रूप मिळते. म्हणजे या ठिकाणी काय केले सांगितले, परिमेय संख्येच्या अंशाला, हा अंश आहे, छेदाने भागताना, छेद आहे, भागताना दशांश अपूर्णांकाचा उपयोग केला. दशांश अपूर्णांक हा बघा पॉईंट दिलाय मध्ये, तर त्या संख्येचे दशांश रूप मिळते. म्हणजे ह्या स्वरूपात आपल्याला मिळणार आहे. म्हणजे इथं काय केलंय, 7ला 4ने भागितलंय, बरोबर आहे. 7ला 4ने भागितलंय आणि भागल्यावर बाकी काय, शून्य आली. म्हणजे बघा 4ने 7ला भाग द्यायचा आहे. 4 1 4, म्हणजे भाग किती आला, 1. 7तून 4 गेले 3, बरोबर आहे. मग पुढे शून्य घेतला, शून्य घेतला म्हणजे पुढे संख्या नाही म्हणून इथं दशांश चिन्ह घेतलं आपण, म्हणून शून्य घेतला. 4 7 28, म्हणजे 30 मधून 28 गेले, किती राहिले, 2. आणि 4 पंचे 20, 20 मधून 20 गेले, 0, बाकी 0 आली. म्हणजे भागाकाराची क्रिया काय झाली, पूर्ण झाली. कारण की बाकी किती येते, 0. प्रत्यक्ष हा भाग तुम्ही भागाकार करून पाहायचा आहे. त्याचं उत्तर असं आहे. म्हणजे याच्या पुढे आपण भाग देऊ शकत नाही, कारण की याच्या पुढे भागाकार येणार नाही, कारण की बाकी 0 आली. म्हणून याला काय म्हणायचे, परिमेय संख्याच्या अशा दशांश रूपाला खंडित दशांश रूप म्हणतात. खंडित म्हणजे खंड झाला, पुढे त्याला भाग आपण देऊ शकत नाही. का देऊ शकत नाही, तर बाकी 0 आली आहे म्हणून पुढे भाग देता येणार नाही किंवा पूर्ण भाग गेलाय, म्हणून त्याला खंडित शब्द वापरलाय. खंडित दशांश रूप म्हणतात. आणि आपल्याला माहित आहे की प्रत्येक परिमेय संख्या अखंड आवर्ती दशांश रूपात लिहिता येते. आता तुम्ही म्हणा सर आता कसं लिहिणार अखंड, आता तुम्ही इथं खंडित म्हटलं आणि इथं अखंड म्हटलंय. खंडित ऑलरेडी आहेच, तुम्ही 7वीच्या वर्गामध्ये 6वीच्या वर्गामध्ये हे तुम्ही शिकलाय की खंडित जे आहे त्याला अखंड कसं बनवायचं. म्हणजे तुम्ही याला पुढे 0 0 0 देऊ शकता, म्हणजे 1 दशांश 7 5 0 0 देऊ शकतात. म्हणजे पुढे 0 0 0 येणार, शून्याला पुढे किंमत, याच्या पुढे 5च्या पुढे किंमत नाही, म्हणजे अखंड स्वरूपात झाले. याला काय म्हणतात, अखंड स्वरूपात. याचा अभ्यास तुम्ही अगोदर 7वीच्या 6वी पर्यंत तुम्ही 6वी 7वीच्या वर्गात केलेला आहे. आणखी आपण पाहूया, काही उदाहरण घेतली आहेत. 7/6 घेतली, म्हणजे 6ने याला 7ला भाग द्यायचा आहे. 6ने 7ला भाग दिला म्हणजे 6 1 6, किती उरले, 1 उरला. एकाला भाग जात नाही म्हणून दशांश चिन्ह घेतलं, म्हणजे झाली ती 10 संख्या. 6 1 पुन्हा 6, तर 6 12 होतात, मोठी संख्या होते. 10 पेक्षा 12 संख्या मोठी होते, म्हणून आपण 6 1 6च करणार आहोत. म्हणजे 10तून 6 गेले, किती उरले, 4, झाली 40 संख्या. पुढे एक 0 घेतला आपण. 6 6 36, 40 मधून 36 गेले, 4 उरले, पुन्हा 4 आला. परत 6 6 36, परत 40 मधून 6 गेले, 40 मधून 36 गेले, 4 उरले. 40 मधून 36 गेले, 4 उरले, पुन्हा 0 घेतला. 6 6 36. तुमच्या आता काय लक्षात आलं असेल, आता याच्यातून परत बाकी 4 उरणार. म्हणजे या उदाहरणात काय होतंय की बाकी 4 4 येते, पुन्हा 4 4 येते. म्हणजे या ठिकाणी कितीही वेळेस भाग दिला आपण, 2 तास जरी भाग देत गेलो तर पुढे 6 6 6 6 येणार आहे. आणि म्हणून पुन्हा एवढं मोठं यादी न करता इथं डॉट 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 करायचं. याचा अर्थ असा होतो की पुढे 6 6 6 असं ही संख्या येणार आहे. मग एवढी लांबलचक यादी करायची का आपण, नाही. त्यासाठी आपण त्याला काय करायचंय, खंडित करायचंय. म्हणजे कुठून तो 6 6 येणार आहे,
ह्या 6 नंतर येणार आहे, ह्या 6 नंतर 6 6 येणार आहे आणि म्हणून 6च्या डोक्यावरती एक भरीव चिन्ह द्यायचं आहे, एक भरीव चिन्ह द्यायचं आहे. आता तुम्ही असं भरीव चिन्ह दिलं म्हणजे याचा अर्थ असा होतो की हा 6 6 पुन्हा पुन्हा येतोय, किंवा आडवी रेष, अशी ही जशी आडवी रेष मारली आहे अशी आडवी रेष असं पण तुम्ही देऊ शकतात. ही शून्य द्यायची जास्त प्रथा नाही. तर त्याच्यावरती हा बार जो आहे असा बार देण्याची किंवा असा बार देण्याची प्रथा आहे. एकावर पण आपण बार देऊ शकतो. तो बार फक्त पुढची जी आडवी रेषा आहे ती एकाच्या वरती यायला नको, फक्त 6 वरतीच आली पाहिजे. याचा अर्थ असा होतो, फक्त पाहिल्यानंतर असं लक्ष देतं की या 6च्या पुढे आणखी 6 6 आहेत, असं याच्यावरून लक्षात येत आहे. दुसऱ्या उदाहरणात काय होत आहे की 6 ने 5ला भाग दिलाय, म्हणजे 0.833, म्हणजे बाकी सारखी सारखी येते, भाग तोच तोच येतोय, 3 3 3 येतोय. म्हणजे पुढे सुद्धा किती आले, 3 3 आलेले आहेत. म्हणजे ह्या 3वरती आपण हे भरीव चिन्ह द्यायचं आहे अशा पद्धतीने. तर तुम्ही या भरीव चिन्ह न देता फक्त अशी आडवी रेष मारली तरी चालणार, फक्त 3वरती. हे फक्त वजा आहे म्हणून इथं वजा आलेलं आहे, फक्त 6 6 सेम आहे. आता हे हा आणि ह्या अंक वेगवेगळे पर्यंत भागाकार तो झाला, पर्यंत 6 6 आलाय, इथं 1 आला होता, इथं 1 नाही आहे, इथे 6 6 आलेलं आहे. तो भाग असो, हा प्रश्न वेगळा आहे आणि हा प्रश्न वेगळा आहे. इथे 6 6 आलेला आहे, म्हणजे 3ने भाग दिला याला, 3 1 3, किती उरले 2. मग त्याच्यावर भाग जात नाही म्हणून दशांश चिन्ह घेतला आणि मग 20 झाला संख्या. मग 3 7 18, म्हणजे सुरुवातीलाच लगेच पुन्हा पुन्हा 30 बाकी यायला लागली. म्हणजे 3 7 18, परत 2, परत 3 7 18, 20मधून परत 18 गेले, परत बाकी उरले 2, मग परत 6 6 6 आले. हे लागली झाली. इथं काय झालं, एकदा भाग दिल्यानंतर ती संख्या बाकी 30 झाली. इथं काय झालं, एकदा भाग दिला नंतर बाकी मग समान आली. इथं तसं झालं नाही, दशांश चिन्ह नंतर लगेच बाकी सारखी सारखी येते. म्हणजे इथं काय येणार, या 6वरती हा म्हणजे पूर्ण भरीव चिन्ह द्यायचं आहे. इथं काय केलंय, 7 ने 22ला भाग दिलेला आहे, 7 ने 22ला भाग दिलेला आहे, म्हणजे 3.14285714287 ही संख्या आली. आता तुम्हाला इथं असं कोणताही क्रम दिसत नाही की 6 6 आले, 6 6 3 3 असं इथं काही दिसत नाहीये. तुम्ही म्हणणार की इथं हा 4 आलेला आहे, इथं हा 4 आलेला आहे, नंतर इथं 1 आलेला आहे, इथं 1 आलेला आहे. परंतु जो गट म्हणतो आपण, गट म्हणजे या ठिकाणी कोणता गट केलाय, म्हणजे इथं काय केलंय, 1,42,857, म्हणजे 1,42,857 ही संख्या पुन्हा पुन्हा येते. बघा इथं 57. इथं जी बाकी असेल सुरुवातीला तीच बाकी या ठिकाणी येणार आहे 7 नंतर, म्हणजे 7 भाग दिला, जी बाकी येणार आहे खाली तीच बाकी पुन्हा इथं जी होती, इथं जो अंक होता तोच अंक इथं येणार आहे आणि पुन्हा आपण 7 ने भाग, 7 1 7 असं इथं देणार आहोत. म्हणजे हा जो गट आहे हा गट तयार झाला आणि ह्या परत 14 लाख म्हणजे 1,42,857, नंतर पुन्हा 1,42,857, परत 1,42,857 असा गट येणार आहे आणि तो गट पुन्हा पुन्हा येणार आहे. आणि म्हणून त्या एका गटाला आपण आता इथे असं भरीव चिन्ह नाही देऊ शकत काय 7वरती 5वरती, कारण इथं एकच अंक पुन्हा पुन्हा आला होता, तसं इथं नाही आहे. हा गट येणार आहे आणि म्हणून गटावरती अशी आडवी रेख, कुठून गट सुरू होतो, 1 पासून तर 7 पर्यंत सुरू होतो आणि म्हणून 3.3 या ठिकाणी 1,42,857 ही संख्या. 99 ने 23ला भाग दिलाय, या ठिकाणी जी बाकी इथं येणार आहे, जी बाकी येणार आहे, 2 पहिल्यांदा भाग दिल्यानंतर दुसऱ्यांदा जी बाकी येणार आहे तीच बाकी इथं पण असणार आहे. इथली जी बाकी आहे तीच बाकी इथं असणार, म्हणजे 2 भाग दिल्यानंतर पुन्हा 23 23 आलेला आहे, पुन्हा 23 येणार, इथं पुन्हा 23 येणार, पुन्हा 23 येणार. मग पुन्हा पुन्हा यादी करायची का, नाही. तर 0.23 वरती तो एकदाच लिहायचा, पुढचे अंक लिहायचे नाहीत. तर तो गट जो आहे 23चा गट, इथं हा पूर्ण गट होता, इथं 23चा गट आहे, 23 वरती आडवी रेष मारली. तसं या ठिकाणी 4 ने 7ला भाग दिला, इथं काय झालं, भाग पूर्ण गेलेला आहे, भाग पूर्ण गेलाय. म्हणजे मागच्या उदाहरणामध्ये आपण जे पाहिलं की खंडित
म्हणजे भाग पूर्ण गेला होता इथं, परंतु त्याला सुद्धा आपण अखंड आवर्ती स्वरूपात दशांश रूपात लिहिता येतं. कसं लिहिणार? मागच्या तुम्हाला बोललो मी, इथं 0 0 0 करायचा, म्हणजे हे भाग आपल्याला द्यायचाच नाहीये, तर पुन्हा 0 0 लिहिला तरी काही फरक होत नाही, कारण की 5च्या पुढे कितीही 0 लिहिली तरी या किमतीवरती काही परिणाम होत नाही. म्हणून 0 लिहायचा आणि त्याच्यावरती हा भरीव चिन्ह द्यायचा आहे. याचा अर्थ की याच्या पुढे 0 0 आहे. म्हणजेच आपण काय केलं, याप्रमाणे शून्याचा उपयोग करून खंडित रूपही आपण अखंड आवर्ती दशांश आपण रूपात लिहिता येते, हे आपण पाहिलंय. आता आपण एक सराव संच बघू आपण, जे आपण शिकलो आतापर्यंत, म्हणजे उपयोजन जे आहे आतापर्यंत आपण जी माहिती घेतली या दशांश आवर्ती खंडित अखंडित या स्वरूपात दशांश रूपात जी लिहायची आपण जे पाहिलं आपण त्याचं उदाहरण बघूया आपण. म्हणजे या ठिकाणी मागच्या वेळेस आपण कसं लिहिलं, अखंड आवर्ती स्वरूपात लिहिलं. मागच्या वेळेस काय होतं, खंडित स्वरूपाचं आपण अखंड आवर्ती स्वरूपात लिहिलं आपण. तसं या ठिकाणी सुद्धा आता आपण भाग देणार आहोत. प्रत्यक्ष भाग कसा दिला जातो ते पाहणार आहोत आपण. तसंच या ठिकाणी 42 ने 28ला भाग 18ला भाग द्यायचा आहे, 14 ने 9ला भाग द्यायचा आहे. आता तुम्ही म्हणणार की सर आता 42 ने 18ला भाग कसा द्यायचा? जर याला संक्षिप्त रूप जर देता आलं तुम्हाला तर देऊ शकतात. या ठिकाणी संक्षिप्त रूप देता येणार नाही, कारण की 37 ही काय झाली, मूळ संख्या झाली. म्हणून 9ने 37ला भाग जाणार नाही, म्हणजे 3 ते 1 9 होईल, परंतु 3ने 37ला भाग जाणार नाही, कारण ही मूळ संख्या आहे. या मूळ संख्येला भाग जात नाही, 37नेच फक्त भाग जाईल आणि याला 37 भाग जाणार नाही. म्हणून या ठिकाणी हे काय संक्षिप्त रूप हे शेवटचं झालं. तसं या ठिकाणी देता येईल, इथं पण देता येईल समजा, परंतु आता प्रत्यक्ष उदाहरण आपण आता या ठिकाणी प्रत्यक्ष पाहावं लागेल ते दिलं म्हणजे भाग जातो की नाही. आता उदाहरण बघूया आपण. नाहीतर मग 42 ने 18ला भाग द्यायचा आहे, 14 ने 9ला भाग द्यायचा आहे, 5 ने 103ला भाग द्यायचा आहे, 13 ने 11ला भाग द्यायचा आहे. प्रत्यक्ष उदाहरण पाहूया आपण. सराव संच 1.3 खालील परिमेय संख्या दशांश रूपातल्या. मागचं जे उदाहरण होतं, मागचं उदाहरण जे होतं हे उदाहरण हेच आपण आता प्रत्यक्ष पाहणार आहोत. 37 ने 9ला भाग द्यायचा आहे, 37 ने भाग द्यायचा आहे. आता पॉईंट म्हणजे ह्या पॉईंट बाजूला करायचा, हा पॉईंट दिला, हा पॉईंट इथे दिला आपण, म्हणजे झाली ही 9 संख्या. कारण 37 ने 9ला भाग जात नाही, म्हणून आपण 0 दशांश चिन्ह घेतलं, हे दशांश चिन्ह घेतलंय या ठिकाणी. तर हा एकदा दशांश चिन्ह घेतलं तर या ठिकाणी हा दशांश चिन्ह विसरायचा. झाली किती संख्या? 90. 37 ने 90ला भाग द्यायचा, 37 दून 74, आणि मग हे दशांश चिन्ह आपण विसरलो जाता, आणि हा दशांश चिन्ह दिल्यानंतर म्हणजे 10तून 4 गेले 6, इथं हाच्याला 1, 9तून 8 गेले 1, आणि हा आता ही 37 ने 16ला भाग जात नाही. पुन्हा पुन्हा दशांश चिन्ह घ्यायचं नाही, तुम्हाला माहिती आहे हे भाग तुम्ही भाग शिकलाय. हा पुन्हा 0 खाली 1 घ्यायचा, खाली वरचा जो आहे तो खाली घ्यायचा आहे. 37 ने 160ला भाग द्यायचा आहे, 37 चोक 148, इथं वजाबाकी केली म्हणून वजा चिन्ह दोघांच्या मध्ये द्यायचं आहे, या दोघांच्या मध्ये वजा चिन्ह द्यायचं आहे. या दोघांची वजाबाकी आली 12 फक्त. 37 ने 12ला भाग जात नाही, म्हणून या इथे 0 संपले. 0 किती घेऊ शकतो आपण मागच्या वेळेस शिकलोय की या ठिकाणी किती 0 घेऊ शकतो. बघा ही 0 घेऊ शकतो आपण, लक्षात आलं? 0 आपण घेऊ शकतो, इथे 0 घेऊ शकतो, खाली 0 घेतला आपण. 37 त्रिक 111, 120 मधून 111 गेले किती? 9, परत 0 घेतला. 37 दून 74, परत किती उरले? 16. बघा हा 16 आला. बघा इथे बाकी किती आली होती? 16. इथं बाकी किती आली? 16. म्हणजेच पुन्हा आपण 37 परत 0 घेणार, परत 128 ने भाग देणार, म्हणजे 4 ने भाग देणार परत, म्हणजे इथे 74ला हा 2 आला बघा. पुन्हा परत 37 ने परत 4 ने भाग देणार, म्हणजे 37 चौक 74, 37 चौक किती? 148 असा भाग देणार. म्हणजे इथं काय झालं की बाकी 16 आली, इथं पण किती आली? 16. म्हणजे पुन्हा सेम इथपर्यंत इथून भाग येणार, बाकी 16 देणार. किती अंकानंतर 16 आली? बाकी 1 2 आणि 3.
3 अंकानंतर किती आली? 16 संख्या आली. ही 16 आली. पुन्हा भाग दिला, परत 16ला म्हणजे 160 झाली, 148 झाला. 148चा परत इथे 4 येणार, तर बाकी 12 होणार, 120 झाले. पुन्हा आपण 3 घेणार म्हणजे 2 4 इथं 3 आला, म्हणजे काय झालं? 2 4 3 2 4 3 परत 2 4 3 अशी संख्या आली. म्हणजे काय झालं की 243चा एक गट पुन्हा पुन्हा येतोय, आणि तो पुन्हा पुन्हा जर येत असेल तर आपण त्याला ह्या स्वरूपात लिहू शकतो, म्हणजे 9/37 बरोबर किती? 0.243 आणि वरती आडवी रेष म्हणजे याला बार म्हणतात, असं आपण आडवी रेष देऊ शकतो. याचा अर्थ की हा भागाकार पुन्हा पुन्हा येतोय, याचा अर्थ असा होतोय. आणि बाकीची उदाहरणं तुम्ही ते सोडवा घरी. अपरिमेय संख्या. आतापर्यंत आपण काय पाहिलं? परिमेय संख्या पाहिली आपण, बरोबर आहे. परिमेय संख्यांचे लहान मोठेपणा हे आपण पाहिलं. आपण परिमेय संख्या सुरुवातीला काय पाहिलं की परिमेय संख्या आपण संख्या रेषेवर कशी दाखवू शकतो. आपण काही संख्या दाखवता येतात, परंतु काही अपूर्णांक असतील ते दाखवू शकत नाहीत, ते आपण अगोदर पाहिल्या. त्यानंतर आणखी आपण त्यामध्ये काय पाहिलं की त्याच्यामध्ये लहान मोठे क्रम संबंध पाहिला आपण. त्यामध्ये तुलना आपण पाहिली, ही तुलना कशी करायची ते पाहिलं आपण. त्यानंतर दशांश रूप म्हणजे परिमेय संख्येचे दशांश रूप हे आपण पाहिलं आणि त्याची उदाहरणं आपण पाहिली. हे सर्व परिमेय संख्या आपण पाहिले. आता हा पाठ वेगळा म्हणजे परिमेय संख्या पाहिली. आता दुसरा पाठ म्हणजे धड्याचं नाव आहे परिमेय संख्या व अपरिमेय संख्या. परिमेय संख्या हा पाठ संपला. आता दुसरा पाठ त्याच्याच पुढचा म्हणजे त्याला रिलेटेड असा तो पुढचा भाग अपरिमेय संख्या, इरॅशनल नंबर याला म्हणतात. म्हणजे परिमेय संख्याच्या व्यतिरिक्त आणखी अनेक संख्या रेषेवर असतात. म्हणजे आपण ज्या संख्या रेषा पाहिल्या, संख्या रेषेवरती ज्या आपण संख्या मांडल्या, तुम्हाला असं वाटत असेल फक्त परिमेय संख्याच दाखवता येतात का? तर आपल्याला अपरिमेय संख्या सुद्धा दाखवता येतात. त्या दोन परिमेय संख्येच्या आतमध्ये सुद्धा असंख्य परिमेय संख्या असतात, हे आपण म्हटलं होतं. तर त्या दरम्यान अजून सुद्धा अशा काही संख्या आहेत की त्या परिमेय नसतात. आपण म्हटलं होतं की परिमेय संख्या असंख्य असतात. 0 ते 2च्या दरम्यान मध्ये किंवा 0 ते 1च्या दरम्यान मध्ये असंख्य परिमेय संख्या असतात असं म्हटलं होतं. परंतु त्या व्यतिरिक्त सुद्धा अशा काही संख्या आहेत की त्या संख्या आपण दाखवू शकतो. आपण त्यामध्ये त्या असतात, त्यामध्ये म्हणजेच त्या संख्या आपण अपरिमेय असतात. त्या परिमेय संख्या नसतात, परंतु म्हणजेच काय असतात? त्या अपरिमेय संख्या असतात. म्हणजे वर्गमूळ 2 ही अशी एक अपरिमेय संख्या आहे. वर्गमूळ 2 ही काय आहे? अपरिमेय संख्या आहे. ही परिमेय संख्या नाही. म्हणजे वर्गमूळ 2 म्हणू शकतो आपण, किंवा कर्णी चिन्हामध्ये 2 म्हणू शकतो आपण. आता तुम्हाला कर्णी चिन्ह शब्द अजून नाहीये, तुम्हाला 9वीला येतो. तर या ठिकाणी वर्गमूळ 2 ही संख्या रेषा आपण दाखवू शकतो आपण. तर संख्या रेषेवर ए हा बिंदू 1 ही संख्या दाखवतो. संख्या रेषेला बिंदू ए मधून रेषा एल लंब काढा. मग मी पुढे स्लाइड दाखवणार आहे. संख्या रेषा एल वर बिंदू पी असा घ्या. ओपी बरोबर एपी. म्हणजे हे बघा, या ठिकाणी हे अंतर जे आपण घेतलंय 0 पासून 1 पर्यंत, तेवढंच अंतर आपण इथून तर इथपर्यंत घेणार आहोत. तुम्ही जर हे 2 सेंटीमीटर घेत असाल, आता इथं 2 सेंटीमीटर घेतल्यावर असं नाहीये. ही आकृती मोठी येण्यासाठी तुम्ही ते करू शकतात. 2 सेंटीमीटर घेऊ शकतात, 3 सेंटीमीटर घेऊ शकतात, 4 घेऊ शकतात, जसं तुम्हाला आकृती मोठी करायची असेल त्याप्रमाणे. परंतु 0 1 जेवढा घेतला तेवढा तुम्हाला 0 1 पासून 2 पर्यंत जेवढं अंतर हे घेतलं असेल तेवढं अंतर पुढे तुम्हाला घेणं गरजेचं आहे. या ठिकाणी जेवढं अंतर तुम्ही घेतलंय तेवढं अंतर हे पुढे घ्यायचं आहे. म्हणजे या ठिकाणी हे म्हटलंय बघा, OA बरोबर AP बरोबर 1 एकक. म्हणजे जरी या ठिकाणी 5 तुम्ही सेंटीमीटर घेत असाल तर 5ला 1च म्हणायचं. 1 एकक आहे ते. 5 फक्त आपल्या आकृती मोठी येण्यासाठी आपण तो करून घेतलेला आहे, परंतु त्याला 1 एकक असं आपण म्हणणार आहोत. हे 1 एकक. आणि या ठिकाणी लंब दाखवायचे, लंब रेषा काढायची.
ही लंबरेषा गुन्ह्याच्या साहाय्याने काढा, कोन मापाच्या साहाय्याने काढा, 90 अंशाचा कोन दाखवून काढा तरी चालेल. आता पुढे बघा, आपल्या वर्गमूळात 2 ही संख्या दाखवायची आहे. आपण या संख्यारेषेवरती आपल्या डायरेक्ट वर्गमूळात 2 संख्या दाखवू शकत नाही. म्हणजे 1 दाखवू शकतो, 2 दाखवू शकतो, फक्त 2, 3 दाखवू शकतो, 1/2 दाखवू शकतो आपण, परंतु वर्गमूळात 2 ही संख्या डायरेक्ट दाखवता येत नाही. त्यासाठी आपल्याला ह्या नियमाचा उपयोग करावा लागेल, पायथागोरसचा प्रमेयानुसार. पायथागोरस तुम्हाला 7वीला गेलेला आहे. काय असतं पायथागोरस? तर कर्णाचा, इथं बघा हा काटकोन त्रिकोण मी तयार करून घेतलाय. पायथागोरस प्रमेय जर तुम्हाला सिद्धांत लावायचे असेल तर तुम्हाला काटकोन त्रिकोण असलाच पाहिजे. म्हणजे हा काटकोन त्रिकोण असलाच पाहिजे. जर काटकोन त्रिकोण नसेल तर पायथागोरस तुम्हाला प्रमेय लावता येत नाही किंवा सिद्धांत लावता येत नाही. तर हा काटकोन त्रिकोण आहे. म्हणजे तुम्ही इथून 1 एकक घेतलं, इथून 1 एकक, म्हणजे तुम्ही 1 एकक म्हणजे 5 सेंटीमीटर घेत असेल तर वरती पण 5 सेंटीमीटर घ्यायचा. इथे खूण करायची, याला पी नाव दिलंय, या पॉइंटला ए नाव दिलंय. इथं आपण 1 लिहिणार आहोत, 5 लिहिणार नाही. किंवा इथून इथपर्यंत 2 घेतला, 2 पण नाही लिहिणार, 1च लिहिणार आहोत आपण. आणि मग हा झाला काटकोन त्रिकोण. इथं हा कर्ण आहे, हा पाया आहे, ही त्याची काय झाली उंची. या रेषेला आपण एल नाव दिलंय. आणि पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्णवर्ग, कर्ण कोणता आहे? ओपी. हा काय झाला कर्ण, बरोबर. पाया ओ ए, हा खालचा 0 आहे, वरचा ओ आहे. 0 तर ए म्हणजे ओ ए चा वर्ग म्हणजे पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग एपी चा वर्ग. म्हणजे ओपी चा वर्ग बरोबर ओ ए चा वर्ग अधिक एपी चा वर्ग. आता इथं आपण किती घेतले? एकच अंक घेतला, 1 एकक. इथे 5 घ्यायचा नाही. पुन्हा सांगतोय मी, हे फक्त मोठे दाखवण्यासाठी आपण हे 5 घेतलेले किंवा 4 घेतले, जे तुम्ही घेणार ते. इथं 1 आहे, इथून इथपर्यंत अंतर किती? 1, म्हणून आपण इथं 1 घेतलेला आहे. एपी जेवढं अंतर तुम्ही हे घेतलंय तेवढं अंतर वरती घेतलेलं आहे. इथं पण अंतर किती? 1च. इथं पण 1 घेतलाय. एकाचा वर्ग 1, एकाचा वर्ग 1, 1 अधिक 1 2, म्हणजे ओपी वर्ग बरोबर किती उत्तर आलं? 2. मग याचा जर वर्गमूळ काढायचं असेल तर याचं पण आपल्याला तुम्हाला वर्गमूळ काढावं लागेल, कारण की एकाचा वर्गमूळ काढून चालत नाही, त्याचा अर्थ बदलेल. म्हणून दोन्ही बाजूंची वर्गमूळे घेऊया. म्हणजे या बाजूचं पण वर्गमूळ घ्यायचं, या बाजूचं पण वर्गमूळ घ्यायचं. ओपीचा वर्ग, याचं वर्गमूळ ओपी. 2चं वर्गमूळ निघत नाही. जसं 25चं वर्गमूळ 5 निघेल, 4चं वर्गमूळ 2 निघेल, 9चं वर्गमूळ 3 निघेल, तसं 2चं वर्गमूळ निघत नाही. म्हणून याला आपण काय केलं? वर्गमूळात टाकलं. आपण वर्गमूळाच्या चिन्हात ते लिहायचं. म्हणजेच काय की वर्गमूळात ओपी जेवढं अंतर असेल, हे अंतर जेवढं आहे इथून इथपर्यंत अंतर, हे काय झालं? वर्गमूळात 2. आता इथून ते अंतर जे आहे वर्गमूळात 2, त्याला आपण संख्या रेषेवर आणायचं. कसं आणणार आपण? वर्तुळ कंपास घ्यायचा, वर्तुळ कंपासावरती जे लोखंडी टोक आहे अंकुचिदार इथे ठेवायचं, पेन्सिल या ठिकाणी ठेवायची, आणि असा हा कर्सिव इथं पेन्सिल अशी खाली आणायची. म्हणजे असं चाप, त्याला चाप मारे म्हणतात, चाप मारायचा. हा जो पॉईंट आला, हा पॉईंट या संख्या रेषेवरती, हा पॉईंट म्हणजेच वर्गमूळात 2. जे वर्गमूळात 2 आपण अशा पद्धतीने दाखवू शकतो. म्हणजे वर्गमूळात 2 सुद्धा आपण संख्या रेषेवरती अशा पद्धतीने दाखवू शकतो. वर्गमूळात 3 दाखवू शकतो. म्हणजे आता याच्या पुढे जर जायचं असेल तर इथं काय करायचं? पुन्हा ही लंबरेषा काढायची, अशी लंबरेषा काढायची आपण. सेम अशी पद्धत इथं काढायची 90, आणि परत हा त्रिकोण जॉईन करायचा आपण परत असा. आणि परत हा पाय इथून तिथपर्यंत पाय घ्यायचा. इथून तिथपर्यंत पाय किती? वर्गमूळात 2. हे अंतर किती? 1च. हे अंतर जेवढं असेल तेवढंच अंतर घ्यायचं. रेषा मोठी काढायची, परंतु अंतर किती घेणार? 1च घेणार आहोत. हे अंतर 1च घेणार आहोत, परंतु हे अंतर बदलेल. हे अंतर इथं हे सर्व बदलेल. वर्गमूळात 2, इथं 1, वर्गमूळात 2चा वर्ग किती? 2, इथं 1, इथं किती आला? 3, वर्गमूळात 3. म्हणजे इथं जर आपण उभं केलं आणि असं जर काढला तर इथून असा जाऊन असा खाली, इथं वर्गमूळात 3 आहे.
प्रत्यक्ष आपण ते पाहणार आहोत. आता सराव संच 1.4 म्हणजे वर्गमुळात 2 ही संख्या रेषेवर दाखवली आहे. त्या आधारे वर्गमुळात 3 ही संख्या रेषेवर दाखवण्यासाठी खालील कृतीच्या पायऱ्या दिलेल्या आहेत. त्या पायऱ्यांमधील रिकाम्या जागा योग्य रीतीने भरा आणि कृती पूर्ण करा. हे बघा, आपण आता वर्गमुळात 2 ही संख्या आपण अगोदर दाखवली होती बघा तुम्हाला. इथं वर्गमुळात 2 आली, इथं वर्गमुळात 2 ही डायरेक्ट इथं दाखवलेली बघा. ही बघा ही संख्या इथं पण एक रेषा होती, आता दाखवायची आवश्यकता नाही. ही दाखवली तरी चालेल, नाही दाखवली तरी चालेल. आता वर्गमुळात दाखवली तरी चालेल ना. या ठिकाणी इथं वर्गमुळात 2 आलं. आता मला बोललो तुम्ही संख्यारेषेवर क्यू बिंदू काय दाखवतोय, हा क्यू बिंदू काय दाखवतोय, वर्गमुळात 2. इथं काय लिहिणार, ही संख्या लिहायची, वर्गमुळात 2 ही संख्या लिहायची. इथं क्यू बिंदूपाशी कोणती संख्या आहे, वर्गमुळात 2. क्यू बिंदूपाशी एक लंबरेषा काढली आहे बघा. ही लंबरेषा काढली, ही लंबरेषा काढली बरोबर. लंबाची कोण दाखवली, काटकोन म्हणजे 90 अंशाचा. त्या रेषेवर एक एकक तुम्हाला बोललो मी, इथून इथपर्यंत 1 पर्यंत जेवढं अंतर होतं किंवा इथून इथपर्यंत जेवढं अंतर घेत होतं आपण तेवढंच अंतर घेणार आहोत. म्हणजे आपण मागच्या वेळेस 5 सेंटीमीटर घेत असेल, इथं पण किती 5च घ्यायचा म्हणजे एक एकक. थोडक्यात आर बिंदू घ्यायचा आहे. इथं जेवढं अंतर 0 पासून तर 1 पर्यंत जेवढं अंतर असेल तिथून इथून म्हणजे क्यू पासून आर पर्यंत तेवढं अंतर घ्यायचं, याला खूण करायची आपण. आणि ओ आर जोडल्यामुळे हा ओ आणि आर जोडायचा. हा जोडला, कोणता त्रिकोण, काटकोन त्रिकोण तयार झाला, ओ आर क्यू. ओ आर क्यू, ओ आर क्यू असा हा त्रिकोण तयार झाला. काटकोन त्रिकोण हा आपल्याला मिळतो, हा याला काटकोन त्रिकोण म्हणतात. म्हणजे आता या ठिकाणी ओ क्यू किती आहे, ओ पासून तर क्यू पर्यंत अंतर किती, इथं आता हा पॉइंट म्हणजे वर्गमुळात 2, इथून तर क्यू पर्यंत अंतर वर्गमुळात 2 आहे. व क्यू आर अंतर हे किती आहे, 1 आहे. एकच घेतलं आपण. आता पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय, कर्ण हा कर्ण आहे, कर्णाचा वर्ग, पायाचा वर्ग. पाया कोणता आहे, ओ क्यू हा पाया आहे. आणि उंची किती आहे त्याची, क्यू आर ही त्याची उंची झाली. लेंथ ओ आर स्क्वेअर किंवा मराठीत वाचायचं असेल तर लांबी ओ क्यू कंसाचा वर्ग किंवा लांबी क्यू आर कंसाचा वर्ग. आता ओ क्यू किती आहे, ओ क्यू हे बघा वर्गमुळात 2. इथं किती लिहिणार तुम्ही, वर्गमुळात 2. क्यू आर किती लिहिणार, 1. वर्गमुळात 2चा वर्ग किती असतो, वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 वर्गमुळात 4 किती झाला, वर्गमुळात 4. वर्गमुळात 4चा वर्गमूळ किती आहे, 2. इथं किती येणार, फक्त 2. अशा चिन्हात येणार नाही, फक्त 2 येणार. कारण की वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 म्हणजे वर्गमुळात 2 परत इथं गुणिले वर्गमुळात 2 आणखी असा इथं किती येणार, वर्गमुळात असा वर्गमुळात 4. आणि मग वर्गमुळात 4चा वर्गमूळ किती, 2. आणि 1चा वर्गमूळ किती, 1. 2 अधिक 1 बरोबर किती, 3. आणि 3चा वर्गमूळ किती, वर्गमुळात 3. हा वर्गमुळात 3. आणि मग या ठिकाणी परत वर्तुळ कंपास घ्यायचा आहे, म्हणजे त्याला आपण कर्कटक म्हणतो. वर्तुळ कंपास इथे ठेवायचा आहे, टोकणी टोक इथे पेन्सिल ठेवायची आहे, चाप मारायचा आहे. इथं जो बिंदू ज्या ठिकाणी छेदेन, मागच्या वेळेस असा आला होता, आता तो असा येईल. इथं जो बिंदू आला तो वर्गमुळात 3 येईल. अशा पद्धतीने आपण वर्गमुळात 3, वर्गमुळात 5, वर्गमुळात, मग तुम्ही म्हणणार की पुढे 2 येतो का, 2 सुद्धा येईल. किती येणार, या दोघांची बेरीज किती येणार, 4 येणार. 4 बरोबर किती, 2. पुढे पण आणखी 2 येऊ शकतो. म्हणजे वर्गमुळात 5, लगेच पुढे वर्गमुळात 5 येईल, वर्गमुळात 7 लगेच येईल असं नाही. याच्या पुढे मग एकानंतर 2 येणार, 2च्या पुढे मग संख्या वाढत जाणार, वर्गमुळात 5 येणार, वर्गमुळात 7 येणार. अशा संख्या ह्या आपण दाखवू शकतो.